हाय गाईज, मी प्रीत मेहंदी आर्टिस्ट. तर आज आपण शिकणार आहोत बेसिक बॉक्समधल्या डिझाईन. तर त्याच्यासाठी मी हे बॉक्स आखून घेतले आहेत. तर इथं मी आयत आकाराचे बॉक्स आखून घेतलेत. तर इथं मी एक बॉक्स चौरस आकाराचा आखून घेतला आहे, कारण जेव्हा आपण आपल्या हातावर आयत किंवा चौरस हे दोन्ही बॉक्सेस येतात तेव्हा त्या दोन्ही बॉक्सेसमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या लाईनिंग माराव्या लागतात, तेव्हा आपल्याला प्रॉपर बॉक्स हा मिळतो. तर मी तुम्हाला दाखवते. जेव्हा आयत आकार असतो म्हणजे पूर्ण आपण हातावर हा आपला हात आहे, या हातावर पूर्ण आपण असा बॉक्स काढला तर तो आयत आकाराचा होतो. तर याच्यामध्ये आपण जेव्हा बॉक्स पूर्ण असं बॉक्सची डिझाईन दाखवायची असते तेव्हा लाईनिंग ओढतो. तेव्हा काय करायचं, एक साईड प्रॉपर तिरकी ओढायची, एक साईड प्रॉपर तिरकी ओढायची आणि एक साईड थोडीशी तिरकी ओढायची. पूर्ण अशी तिरकी ओढायची नाही, म्हणजे तुम्हाला प्रॉपर असा बॉक्स मिळतो. आणि जेव्हा चौरस आकार असतो, जेव्हा डिझाईन वगैरे काढायला जातो आपण आणि एखाद्या वेळेस एखाद्या जागी आपल्याला चौरस जागा मिळते, तिथं असा आकार असं म्हणजे एवढीच जागा असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण असं तिरकी लाईन ओढून जमणार नाही, कारण ते वेगळंच होऊन जाईल ना. जेव्हा चौरस येतो तेव्हा प्रॉपर दोन्ही साईडने लाईनी पाहिजे, तेव्हा आपल्याला बॉक्स मिळतो. हे बघा. तर जेव्हा आयत आकार असतो तेव्हा एक साईड तिरकी, एक साईड थोडीशी तिरकी पाहिजे. दोन्ही पण प्रॉपर तिरक्या नाही पाहिजे. दोन्ही प्रॉपर तिरक्या केल्या तर ते या पद्धतीने होतील. ते याचा आकार बनतो, तो बर्फीचा आकार बनेल. तर आपल्याला असा आकार नाही हवा आहे, किंवा असं पण नाही करायचं आहे जवळजवळ लाईनी, त्याने पण आपल्याला प्रॉपर बॉक्स मिळणार नाही आहे. तर आपल्याला काय करायचं, एक लाईन एकदम तिरकी आणि एक लाईन थोडीशी तिरकी ओढायची, आणि जेव्हा चौरस असेल तेव्हा दोन्ही साईड सेम ओढायच्या, तेव्हा आपल्याला बॉक्स मिळणार आहेत. ओके. तर दोन्ही याच्यामध्ये आपण मेहंदी कोननी बघूयात. हा कोन बनवला मी, पण मार्केटचा कोन आहे. मार्केटचा कोन मी आपल्या रोलमध्ये घेतला आहे टाकून, कारण आज मी मेहंदी पेस्ट बनवली नाही आहे, त्याच्यामुळं मार्केटचाच कोन यूज करते. दाखवते तुम्हाला. फिनिशिंग तेवढी दिसणार नाही, पण दिसेल एवढी पण खराब नाही दिसणार. बेसिक डिझाईन बघणार आहोत आपण. तर जेव्हा आपण बॉक्सची डिझाईन काढतो तेव्हा सगळं काम हे लाईनिंगवर असतं. बॉक्स डिझाईन म्हणजे कसं, आपण बॉक्स काढून त्याच्यामध्ये डिझाईन काढतो. तर जेव्हा आपले बॉक्स प्रॉपर बनतील तेव्हाच आपल्या डिझाईनी त्या सुंदर आणि फिनिशिंगमध्ये दिसणार आहेत. तर प्रॉपर लाईन काढायला शिका. पहिल्या आणि दुसऱ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे की प्रॉपर लाईन कशी काढायची. प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीच होत नाही गाईज. प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला प्रॉपर लाईन काढता येईल. प्रॉपर लाईनी काढायच्या, आणि लाईनी कधी पण बॉक्समध्ये लाईनी काढताना कधी पण असं स्टार्टिंगपासून चालू नाही करायचं. तर मधली लाईन काढून घ्यायची पहिल्यांदा. एक तर खालचा भाग, मधल्याच्या खालचा भाग तरी पूर्ण करून घ्यायचा, नाही तर वरचा तरी पूर्ण करून घ्यायचा. मी मधली लाईन काढून घेतली, वरची एक लाईन काढली आहे, आणि आता खालचा भाग पूर्ण करते. जेव्हा आपण स्टार्टिंगपासून लाईनी काढतो तेव्हा ते बिघडले जातात, आपले बॉक्स प्रॉपर येत नाहीत. तर मधली लाईन काढून घ्यायची, नंतर आपले बॉक्स लाईनी काढायच्या वरच्या आणि खालच्या, तेव्हा प्रॉपर लाईनी बसतात आणि जे आपल्याला बॉक्स हवेत साईज ती आपल्याला भेटते. तर हे झाले प्रॉपर तिरक्या काढल्या. आता थोड्याशा मी स्ट्रेट काढणार आहे, म्हणजे आपल्याला बॉक्स आपला मिळून जाईल जसा हवा आहे तसा. लाईनीमध्येच तुटल्या तर डबल मागं जायचं नाही, घाबरायचं नाही, तिथंच थांबायचं आणि तेवढ्याच लाईनीवर मारून घ्यायचं. पूर्ण प्रॉपर पहिल्यापासून ओढायची नाही. तर हा आपला बॉक्स आपल्याला भेटला, एकदम प्रॉपर बॉक्स आला आहे. जेव्हा बॉक्स तुमचे प्रॉपर येतील, बरोबर येतील, तेव्हाच तुमच्या डिझाईनी ह्या परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये दिसणार आहेत. तर बॉक्सची प्रॅक्टिस करा. पहिल्यांदा बॉक्सचीच प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर डिझाईनी काढायला स्टार्ट करा. जमलं?
प्रत्येक बॉक्स एकदम नीट आणि क्लीन दिसला पाहिजे. कुठंच असं जाड किंवा बारीक वगैरे दिसला नाही पाहिजे. लाईन ही प्रॉपर दिसली पाहिजे. दोन्ही साईडच्या एकदम परफेक्ट बॉक्स बनले पाहिजेत चौकोन. आणि जेव्हा आपण बॉक्स काढतो ते बरोबर स्ट्रेटच दिसले पाहिजेत बॉक्स. तिरके बॉक्स नाही आले पाहिजेत. तर बेसिक डिझाईन काढायची आहे आपल्याला. पहिल्यांदा फुलाच्या पाकळ्या काढायच्यात. चारही साईडने प्रत्येक जॉईंटवर फुलाच्या पाकळ्या काढायच्यात. टिप क्लीन करायची आहे. प्रत्येक डिझाईन झाली की टिप क्लीन करायची आहे, म्हणजे तुमची डिझाईन फिनिशिंगमध्ये दिसते. असं गाठी बनणार नाहीत त्या डिझाईनीवर. पूर्ण नाही काढून दाखवणार गाईज मी, थोडंच काढून दाखवते. पुढची प्रॅक्टिस तुम्ही करा. चारही साईडने पाकळ्या काढून घ्यायच्यात. फूल तयार करायचं आहे प्रत्येक जॉईंटवर आणि मध्ये एक डॉट द्यायचं आहे. बरोबर मध्यभागी एक डॉट द्यायचं. एक साईडचे फुलं काढा. छोटे मोठे नाही दिसले पाहिजेत. जिथं अर्ध असतं तिथं अर्ध काढून टाकायचं. मोकळं सोडायचं नाही फक्त ती जागा. हे बेसिक डिझाईन आहे. तुम्ही ही पण काढू शकता. सायडरला वगैरे चालून जाईल. ब्राईडला पण चालते, पण ती योग्य जागेवर वापरायची. दुसरी स्ट्रोकची. एवढ्याच साईजचे बॉक्स बनवायचे आणि स्ट्रोक काढायचे. छोटे स्ट्रोक काढायचे आपल्याला चारही साईडने. खूप सोपं आहे. प्रॅक्टिस केली तर येऊन जातं लगेच. छोटे स्ट्रोक काढायचेत. मी बेसिक पहिल्या ब्लॉगमध्ये जे बेसिक गोष्टी शिकवल्यात डिझाईन, त्याच्यामध्ये मी सांगितलं स्ट्रोक कसं काढायचे. स्टार्टिंगला एकदम हलकी लाईन घ्यायची, थोडंसं जाड टाकायचं आणि परत हलकी लाईन खाली सोडायची. परत सेम तसंच बारीक लाईन घ्यायची, जाड वर घ्यायचं, मग बारीक खाली, बारीक परत जाड, परत बारीक जाड बारीक, असं करून सर्व काढून घ्यायचं. खूप सुंदर दिसते ही डिझाईन. थोडे बॉक्सेस छोटे काढून जरी काढले तुम्ही तरी ते सुंदर दिसतात. मी एका बॉक्समध्ये 2 डिझाईन सांगते तुम्हाला, पण तुम्ही एका बॉक्समध्ये एकच डिझाईन काढा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. पेपर फिरवायचा नाही आहे डिझाईन काढताना. आपला हात फिरवायचा आहे चारही बाजूंनी, कारण क्लायंटचा हात आपण फिरवू शकत नाही. आपलाच हात फिरवावा लागणार आहे आपल्याला. पेपर एकाच जागेवर ठेवायचा आहे. तुम्हाला माझं शिकवलेलं जर आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा माझी, म्हणजे तुम्हाला माझे आलेले व्लॉग दिसतील पुढचे.
आणि कमेंट करून सांगा माझ्या डिझाईन कशा वाटतात तुम्हाला. कॉर्नर पण सोडायचे नाही आहेत, तिथे पण हाफ डिझाईन काढायची आहे. पूर्ण दिसले पाहिजेत आपले बॉक्स काढल्यावर, अर्धवट नाही दिसले पाहिजेत. सगळं झालं की टीप क्लीन करून घ्यायची. आता मध्ये तुम्ही डॉटसुद्धा देऊ शकता, सुंदर दिसतात, अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात बॉक्स. एकसारख्या साईजचे डॉट द्यायचे, मोठे छोटे वगैरे द्यायचे नाही आहेत. आता आपण आपली ती डिझाईन काढणार आहोत जुनी, जी सर्वांना माहीत आहे. एक बॉक्स सोडून एक आपण फिल करतो, ती डिझाईन काढणार आहे. मार्केटचा कोन असल्यामुळे तो मध्ये मध्ये अडकतोय. ती डिझाईन काढण्यासाठी पहिलं कसं आहे, मोठे मोठे बॉक्स तयार करायचे आणि त्याच्यामध्ये भरायचे, पण तसं न करता छोटे छोटे बॉक्स काढायचे. लाइनिंग एकदम प्लेन आणि स्ट्रेट आल्या पाहिजेत. मोठा पण फिल करू शकतो आपण डिझाईनिंग, पण त्याची पद्धत थोडीशी चेंज करू आपण, म्हणजे ते ॲडव्हान्समध्ये सांगते मी, म्हणजे ते अजून सुंदर दिसतात. सिंगल लाइनिंगमध्ये ते रंगवले ना एक सोडून एक, ते छान दिसत नाहीत, विचित्र दिसतात. आता मी तुम्हाला छोट्या याच्यामधलेच सांगते. एक साईड लाइनिंग काढून घेतल्यात आपण. आता दुसरी साईड प्रॉपर चौकोन बनवायचं आहे आपल्याला. छोटे जरी असले तरी ते प्रॉपर बनले पाहिजेत. एक साईड प्रॉपर तिरकी आणि एक साईड थोडीशी तिरकी, त्याच्याने आपल्याला बॉक्स बरोबर भेटणार आहेत. तुम्ही बॉक्सचीच प्रॅक्टिस करा आधी. बॉक्स प्रॉपर बनले की डिझाईन पण एकदम फिनिशिंगमध्ये येते आपली. याच्यात मी 3 प्रकारचे सांगणार आहे तुम्हाला की कसं काढू शकतो आपण. या छोट्या बॉक्सच्या साईजमध्ये 3 डिझाईनी, त्याच डिझाईनी फक्त वेगवेगळ्या पद्धतीने कशा काढायच्या त्या सांगते. तर पहिल्यांदा एक सोडून एक फिल करायचं आपल्याला. तुम्ही असं सुद्धा फिल करू शकता, चारी साईडनी असं, नाहीतर मग बॉक्स छोटेत आपले, एक डॉट देऊन सोडून दिला तरी ते छान दिसतात. एक डॉट देऊन सोडून दिला आणि त्याची फिनिशिंग चेंज होते आणि ते डायमंड ठेवल्यासारखे दिसतात हातावर. फिनिशिंग एकदम सुंदर, आणि हे पण चालेल आणि हे पण चालेल, कोणतंही काढा. ही आपली जुनी पद्धत आहे, जुनी डिझाईन आहे एकदम, ही सर्वांनाच माहीत आहे. फक्त आपण थोडंसं चेंज केलं, मोठ्या बॉक्समध्ये काढण्याऐवजी छोटेसे बॉक्स काढले आणि त्याच्यामध्ये काढले, आणि पूर्ण फिल करण्याऐवजी आपण त्याला डॉटनी फिल केले, त्याला सुंदर दिसतात. ते झालं.
आता सेम तसंच एक सोडून एक डॉट द्यायचा आणि जे रिकामा बॉक्स आहे त्याच्यामध्ये छोटासा डॉट द्यायचा, जेणेकरून ते वेगळं दिसलं पाहिजे. फिल पण करू शकता किंवा डॉट पण देऊ शकता. डॉट देऊन पण फिल करू शकता. थोडंसं चेंज केलं आहे आपण, एवढं काही नाही आहे, पण तरीसुद्धा दोन्हींमध्ये फरक खूप दिसतो आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण केल्या तर ते त्याचं पूर्ण डिझाईनच चेंज करून टाकतो. ठीक आहे. आता तिसरं, एवढेच साईजचे बॉक्स काढायचे आणि बॉक्सच्या एकच बाजू पकडायची आणि त्याच बाजूला एकसारखे डॉट काढायचे. ते पूर्ण बॉक्समध्ये नाही काढायचे किंवा वरच चिटकवायचे नाहीत किंवा खाली चिटकवायचे नाहीत. कोणती पण एक साईड पकडायची, ही या साईडची, या साईडची, या साईडची किंवा या साईडची, कोणती पण एक पकडा आणि छोटे छोटे एका साईजचे डॉट्स द्या. मार्केटचा कोन आहे त्याच्यामुळे जास्त प्रेस करावा लागतोय. काही हरकत नाही आहे, छान येते फिनिशिंग मार्केटच्या कोनने पण, फक्त काढता आलं पाहिजे आपल्याला. डॉटचीच डिझाईन आहे, फक्त आपण ती 3 पद्धतीने काढलं वेगवेगळी, तर ती दिसतीये सुद्धा वेगळीच. असं ठीक आहे. स्ट्रोकची डिझाईन बघूयात. पहिली लाईन प्रॉपर तिरकी म्हणजे या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत टेकवायची असं नाही आहे, तर कोपऱ्याच्या खाली किंवा वर ती लाईन स्टार्ट करायची आणि या कोपऱ्याच्या खाली किंवा वर ती एंड करायची. प्रॉपर अशी तिरकी नाही काढायची. तुम्हाला स्ट्रोक कोणत्या साईजचे जमतात काढायला त्यानुसार हे बॉक्सेस तयार करा. प्रॉपर बॉक्स बरोबर आले तरच तुमची डिझाईन बरोबर येणार आहे. मी सारखं हे का सांगते, कारण बॉक्सची डिझाईन जेव्हा काढतो आपण तेव्हा सगळं बॉक्सवरच असतं. ठीक आहे. तर आपण स्ट्रोकची डिझाईन काढणार आहोत. छोटे छोटे स्ट्रोक काढायचेत. हात फिरवायचा आहे आपला, पेपरला फिरवायचा नाही आहे.
छोटे छोटे स्ट्रोक काढायचे, पूर्ण बॉक्स नाही भरवायचा आहे आपल्याला. आणि जेव्हा आपण ही डिझाईन काढायला जातो तेव्हा कोण कोण काय करतं, पूर्ण अशा आडव्या लाईनी पहिल्यांदा काढून घेतं आणि नंतर उभ्या लाईनी काढायला जातो. पण तेव्हा काय होतं, आडव्या लाईनी पूर्ण काढून घेतल्या ना तर उभ्या लाईनी ज्या आहेत त्यातल्या जागा अशा थोड्याशा उरतात. त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, आता ही उभी लाईन एक काढून घेतली ना तर त्याच्या शेजारची एक आडवी लाईन काढून घेतली ना त्याच्या शेजारची उभी लाईन काढून घ्यायची. पूर्ण छोटे छोटे स्ट्रोक एकसारखे सेम स्ट्रोक आले पाहिजेत, एकमेकांना चिटकले नाही पाहिजे, गिचमिड वगैरे दिसली नाही पाहिजे, ते एकदम क्लीन दिसलं पाहिजे. स्ट्रोक कसे काढायचे ते मी सांगितले क्लास 1मध्ये. हा आपला क्लास 3 आहे. तर ही लाईन काढून घ्यायची. ही लाईन काढून झालं की परत दुसरी आडवी लाईन चालू करायची. अशाने काय होतं की दोन्ही साईडचे ज्या लाईनी आहेत त्या प्रॉपर दिसून येतात. नाहीतर मग आपण आडव्याच काढून घेतलं असतं ना तर उभ्या लाईनींचे एवढी जागा उरली असते, त्यात दोन दोन बसले असते स्ट्रोक, मग ते अजिबात छान दिसलं नसतं. टिप क्लीन करायची. खूप इझी आहेत स्ट्रोक, तुम्ही प्रॅक्टिस कराल तर लवकरच येईल तुम्हाला. आता दुसरी लाईन झाली आडवी, तर उभी लाईन घ्यायची. मग आपण एक आडवी एक उभी काढत जायचं. तसं केल्याने एकमेकांना चिटकवायचं नाही आहे. तसं केलं तर बरोबर दोन्ही साईडच्या लाईनी आपल्याला दिसायला लागतात. एकच कोणती तरी साईड दिसत नाही, दोन्ही पण दिसायला लागतात. आता आडवी लाईन चालू करायची. मी एवढंच काढून दाखवते, तुम्ही पूर्ण बॉक्स काढा. पूर्ण काढत बसले तर खूप मोठा व्हिडिओ होईल. असं पुढं जायचं. ठीक आहे. अशाने प्रॉपर लाईनी दिसत आहेत बघा, आडव्या लाईनी पण दिसत आहेत आणि उभ्या लाईनीसुद्धा दिसत आहेत. जर आपण आडवंच पूर्ण काढत गेलो, आता हे आडवंच आलेले आहेत तिन्ही पण लाईनी इथं, आणि याच्यामध्ये जर काढायला गेलो कसे दिसत आहेत वेगवेगळे. अशी लाईन दिसते का नाही,
पण आपण आडवं काढतोय त्याच्यामुळे हे तिकडे गेले आणि ते उभ्या लाईनी तशा येणारच ना. हो येणार, पण जेव्हा आपण ही लाईन पुढं घेऊन जाऊ तेव्हा ही लाईन अशी इथून स्ट्रेट दिसणार. तर इथं बघायला गेलं तर पूर्ण स्ट्रेट दिसते. जशी इथं दिसतीये ना तशीच सेम अशी दिसते, उभी दिसते. त्याच्यामुळे एक लाईन आडवी, एक लाईन उभी, एक लाईन आडवी, एक लाईन उभी काढा, म्हणजे ते दोन्ही साईडच्या लाईनी दिसून येतील. डबल लाईनमधले डिझाईन बघू आता. एकमेकांना चिटकवायची नाही आहे लाईन. प्रॅक्टिस करताना पहिल्यांदा थोडीशी लांबच काढा आणि हळूहळू जवळ येता येता तुम्हाला जसं वाटेल तशी जवळ घ्या, जेवढी वाटेल तेवढी. बॉक्स प्रॉपर आले पाहिजेत. लाईनीमधले अंतर हे सेम दिसलं पाहिजे. सेम जसं सिंगल काढलं होतं आपण सेम तसंच, फक्त इथं लाईन डबल मारायची आपल्याला. बॉक्स तयार झाला पाहिजे. थोडे छोटे काढले तुम्ही बॉक्स तरी चालतील, याच्यापेक्षा मोठे काढू नका फक्त. काय करायचं आहे, असे बॉक्स काढले तर डॉट द्यायचेत, एकसारखे डॉट चारही साईडने द्यायचेत. चारही साईडने एकसारखे डॉट. या डिझाईनसाठी बॉक्सेस प्रॉपर पाहिजेत आणि आतमधला जो बॉक्स आहे छोटा तो पण प्रॉपर दिसला पाहिजे. लाईनी चिटकल्या तर ही डिझाईन काढू नका. खूप इझी आहे. बॉक्सची प्रॅक्टिस झाली तर डॉट्स काढायला काही वेळ लागत नाही. असं तुम्हाला जर वाटलं तर मध्ये सुद्धा तुम्ही छोटे छोटे डॉट्स देऊ शकता, जर द्यावे वाटले तर द्या. एकसारख्या साईजचे, ते पण दिसायला सुंदर दिसतात. याच्या पुढंच तुम्हाला एक दुसरी डिझाईन सांगते डबल लाईनिंगची. त्याच साईजचे बॉक्स काढायचे. पेजवरचं पुसू नाही शकत गाईज आपण, कारण पेज खराब होतं. हातावरचं पुसू शकतो जर वाकडं पडलं तर. त्याच्यामुळे मी तसंच ठेवते, त्याला हात नाही लावणार आहे. खालचे वेगळे वरचे वेगळे दिसतील, कारण मी ते नंतरून आखलेत ना, एकसारखे नाही आखलेत ते बॉक्स, कारण डिझाईन दुसरी दाखवायची ना आपल्याला, त्याच्यामुळे. आता काय करायचं आहे, चारी साईडने अशा लाईनी काढून घ्यायच्या आहेत. या साईडने पण, या लाईनीच्या या साईडने पण तेवढीच दिसली पाहिजे आणि त्या साईडने पण तेवढीच दिसली पाहिजे. दोन्ही साईडने सेम दिसली पाहिजे.
आणि मधला भाग तसाच राहिला पाहिजे. छोटी जागा पण सोडायची नाही आहे, ती पण कंप्लीट करायची. अर्धवट दिसली नाही पाहिजे आपली डिझाईन. बरोबर डिझाईन येण्यासाठी बॉक्सेस बरोबर आखायचे. मधला भाग बरोबर सोडायचा आहे. तिथं डिझाईन नाही आली पाहिजे. तुम्हाला वाटलं तर मध्ये असं डॉट पण देऊ शकता तुम्ही, द्यायचा असेल तर. नाही दिला तरी चालेल. आणि डिझाईन काढताना एक लक्षात ठेवायचं आहे की वरची डिझाईन काढताना आपलं खालचं मोडलं नाही पाहिजे. आणि या डबल लाईनवाल्या लाईनिंग फिल करायच्या. त्या फिल करताना पण एकदम प्लेन दिसल्या पाहिजेत, असं हे नाही दिसलं पाहिजेत. कोणाकोणाच्या कशा दिसतात, इथं जाड तर इथं असं बारीक टाकतात, या असं गोळा करतात असं. तर असं नाही करायचे. टाकतानाच प्लेन टाकायची. ती दोन्ही साईडनी पूर्ण फिल होत होत पुढं गेली पाहिजे अशी. थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता. परत इथून तशीच सेम स्टार्ट करायची आणि एंड. जाणवतोय फरक? ही कशी दिसते आणि ही कशी दिसते प्लेन एकदम. सर्व लाईनी तशाच फिल करून घ्यायच्यात सेम. इथं एक्स्ट्रा पडलं होतं माझ्याकडून, ते मी पुसलं नाही आहे कारण पेज खराब होईल. दोन्ही साईडनी एकदम बरोबर फिल झाल्या पाहिजेत. रिकामी जागा नाही राहिली पाहिजे, नाही तर त्या रंगल्यावर अशा रिकाम्या दिसतात लाईनी. प्रॉपर बॉक्स काढायचे, प्रॉपर लाईन काढायच्यात, म्हणजे एकदम स्ट्रेट आणि फिनिशिंगमध्ये लाईनिंग दिसतात आपल्या. मध्ये जरी थांबलं तरी तिथं डॉट वगैरे पडू द्यायचं नाही आहे, प्लेनच घ्यायचं आहे पुढं असं. डबल लाईनमधली दुसरी डिझाईन बघूयात आपण. आता हा चौरस आहे. आत्तापर्यंत आपण आयत आकारामध्ये बॉक्सेस काढले, आता चौरसमध्ये बॉक्स काढूयात. प्रॉपर इथं जसं झालं आहे ना तसं प्रॉपर इथं बनायला पाहिजे. तर मी तो कसं काढायला सांगितलं होतं. चौरसमध्ये काढायचं असेल दोन्ही साईड सेम, आयतमध्ये काढायचं असेल तर एक एकदम तिरकी आणि एक थोडीशी तिरकी. त्याच पद्धतीने काढायचे सेम. पूर्ण बॉक्स काढून घेते मी. सॉरी गाईज, डबल लाईनिंग काढायची होते, मी सिंगलच काढलं.
यातच आपण डबल लाईन काढूयात. थोडे बॉक्सेस छोटे होतील पण काय हरकत नाही आहे. मार्केटचा कोण असल्यामुळे तो नीट चालत नाही आहे, पण इथं पण आपण फिनिशिंग द्यायला बघतोय प्रॉपर. बॉक्सेस छोटे होत आहेत, त्याचा आकार पण चेंज होतोय. काही हरकत नाही. डिझाईन बघूयात आपण. असं काढून घेतलं डबल लाईनिंग काढून घेतलं की सेम अशाच लाईनिंग ओढायच्या आहेत दोन्ही साईडनी प्रॉपर. मध्ये जागा राहिली पाहिजे. आणि हे छोटे बॉक्स सोडायचे आहेत आपल्याला आणि मधल्या लाईनिंग फक्त फिल करायच्यात. छोटे बॉक्स सोडायचे आहेत. पूर्ण डिझाईन पण वेगळी दिसते, फिनिशिंग पण चेंज होते. असं पूर्ण डिझाईन वेगळी दिसायला लागते. फक्त आपण इथे डॉट टाकलाय आणि इथे बॉक्स सोडलाय डॉट न टाकता. तर असं करायचं आहे आणि तशीच काढायची डिझाईन, फक्त थोडीशी चेंज करायची इथे आपल्याला. आता लाईन ओढून घेते मी आधी. काय करायचं, आपण इथे फक्त डायरेक्ट लाईनी ओढल्यात, तर इथं तसं न करता पूर्ण अख्खी लाईन ओढून घ्यायची आहे, पूर्ण एक मधोमध. हे असं दोन्ही साईडने करायचं आहे. याच्यामध्ये गडबड नाही करायची आहे, लक्ष देऊन काम करायचं आहे, म्हणजे बरोबर डिझाईन यायला पाहिजे, चुकायला नाही पाहिजे ते. कारण अशा लाईन ओढल्या ना आपण गोंधळून जातो एकदम. तर याच्यामध्ये आपण दोन प्रकारे काढू शकतो. एक तर या पूर्ण लाईनिंग फिल करू शकतो अशा, जशा आपण या बॉक्सच्या केल्या तशा. डबल लाईनवाल्या, सिंगल लाईनवर फिलिंग नाही करायचं आहे. पूर्ण बॉक्स तरी फिल करू शकतो लाईन. आणि चारही साईडनी डॉट द्यायचे. चारही साईडनी
4 बॉक्समध्ये 4 डॉट्स आले पाहिजेत. असे ही एक डिझाईन झाली. आणि एक काय करू शकतो, मध्ये एक डॉट द्यायचा त्या जॉईंटवर, सिंगल लाईनच्या जॉईंटवर डॉट द्यायचा आणि हा बॉक्स न फिल करता फक्त लाईनिंग फिल करायचे. बॉक्स तसेच सोडून द्यायचे. ती पण डिझाईन एकदम वेगळी दिसायला लागते, त्याच्यासारखी दिसत नाही. आपण केलंय काय, तेच केलंय जे वर केलंय, फक्त तिथं डॉट 4 दिलेत 4 बॉक्समध्ये आणि इथं त्या 4 इंचच्या लाईनींवर एकच डॉट दिलाय आणि बॉक्स सोडलेत आणि लाईनिंग फिल केल्यात. तिथं पूर्ण लाईनी बॉक्स सर्व फिल करून टाकले. तुम्ही असं मोकळं पण सोडू शकता, काही हरकत नाही आहे. ठीक आहे. तर पूर्ण अशी थोडंसं आपण चेंज केलं तर पूर्ण डिझाईन आपली चेंज होऊन जाते. तर ही डिझाईन अशी दिसते काढल्यानंतर. तर याच्यामध्ये आपण 3-4 प्रकारे काढलेत डबल लाईनच्या बॉक्समध्ये. तुम्ही एवढ्या साईजचे पण बॉक्स काढू शकता किंवा या साईजचे पण काढू शकता. तर डबल लाईनिंगमध्ये आपण सेम येते या चारी पण डिझाईन, फक्त इथं काय केलं, लाईनी ओढल्या, मध्ये डॉट दिलं आणि पूर्ण डबल लाईनिंग फिल करून घेतल्या. इथं काय केलं, सेम अशाच लाईनी ओढल्या आणि बॉक्स सोडून बाकीच्या लाईनिंग फिल करून टाकल्या. इथं काय केलं, बॉक्स काढले प्रॉपर आणि मधून आणि मधून आडवी आणि उभी लाईन ओढली आणि ते जे 4 बॉक्स तयार झाले त्याच्यावर डॉट दिले आणि पूर्ण लाईनिंग फिल करून टाकल्या. इथं काय केलं, सेम असेच बॉक्स काढले, मधून आडवी आणि उभी लाईन ओढली, मध्ये जो बॉक्स तयार होतो त्याच्यावर डॉट दिला आणि बॉक्स सोडून लाईनिंग फिल करून टाकल्या. ठीक आहे. तर आज आपण एवढं डिझाईनी शिकलो आहोत. किती झाल्यात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 डिझाईनी शिकलो आहोत आपण. तर दाखवते तुम्हाला 2 मिनटं, सर्व डिझाईनी दाखवते. आणि बॉक्स पण कसे काढायचे ते पण मी तुम्हाला सांगितलेत. तर तुम्ही पहिल्यांदा बॉक्सची प्रॅक्टिस करा आणि नंतर डिझाईनी काढा. फिनिशिंगमध्ये काढायचे असतील तर बॉक्स येणं इम्पॉर्टंट आहे. चौकोनमध्ये कशा लाईनिंग आखायच्या आणि आयातमध्ये कशा लाईनिंग आखायच्या हे पण तुम्हाला सांगितलं. दोन्ही याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर बॉक्स भेटतात. ठीक आहे.